बरं एक एक गाय किती किती दूध देते? 4-4, 5-5 लिटर दूध देणाऱ्या गायी नंद बाबाच्या घरी आहे. अहो त्याचं समीकरण, त्याचं कॅल्क्युलेशन संत महात्म्याने केलं. घरी ताकाचे सरोवर. आता मला एक सांगा, 9 लाख गाई, 9 लाख गुणिले 4 लिटर करा, किती झालं दूध? त्याचं तर हे किती? आणि दह्याच्या नंतर त्याचं ताक किती? मग त्याचं लोणी किती? आता ताक जर म्हटलं नाही बोलत, मी माझ्या गावात आहे म्हणून म्हणतो, क्षमा मागून बोलतो बरं का. मला एक सांगा, म्हैस असते, म्हैस दूध किती देते का टायमाला? खूप झालं 3-4 लिटर. गावरान बोला, गावरान 4-5 लिटरच्या वर नाही, बरोबर आहे. मग 4 लिटर जर दिलं, 2 टाईमचं झालं किती? 8 लिटर. आणि मग ते काय रई कोण्या दिवशी लावते? तिसऱ्या दिवशी लावते ना. मग 8 लिटर एका दिवसाचं, 3 दिवसाचं किती झालं? 8 × 24 लिटर दूध झालं. त्याचं तर ही तेवढंच येणार. काय कमी येणार? टाकलं त्यात तरी ते 24 लिटर, 25 पकडा. किती लिटर? 25 लिटर दही झालं. आता हे 25 लिटर झालं. आता आला उन्हाळा, आता राहते लग्न गावादिवाळी नाही पा. आणि मग लग्न असलं की मग ताक लागतं. एखादा येत आहे, रामभाऊ काय बाईचं लग्न आहे, मग ताक लागेल ना आपल्याला. किती लागेल? काही नाही रे, लागेल 30 पिपी. किती? 30 भेटेल? हा भेटेल. किती लिटर? किती पिपी? 30 पिपी. आता एका पिप्यात किती? 15 लिटर. 15 × 45 म्हणजे 450 लिटर ताक. 450 लिटर ताक एका ड्रामात किती मावते? 200 लिटर. म्हणजे किती झालं? 2च पकडा, 2 ड्राम पकडा, 2 ड्राम. किती दिवसात ताक केलं तयार? 3 दिवसात. 24 लिटर, 25 लिटरचं किती लिटर? 400 लिटर. म्हणजे काय? मग आता विचार करा, नंद बाबाच्या घरी 9 लाख गाई. किती? 9 लाख गाई. आणि 9 लाख गाई असल्यामुळं शेवटी दूध किती, दही किती? अरे एखाद्या दिवशी कृष्णाने म्हटलं, यशोदे आई ग, अरे काय झालं रे कृष्णा? बोला ना आई, आज यमुनेच्या डोहात पोहायचंच नाही. कशात पोहतो? ताकात जरी पोहतो म्हटलं तरी त्या ताकाचा एखादा तलाव तयार होईल एवढं ताक यशोदेच्या घरी ताकाचे सरोवर, येथे नवनीताचे पूर. शेवटी अशा प्रकारे आता हा परमात्मा जो आहे कुठे आहे? त्या यशोदेच्या घरी, नंद बाबाच्या घरी आलाय. आल्यानंतर नंद बाबाने अख्ख्या गोकुळात सांगितलंय, गोपाळांनो, घर घर गुडिया तोरणे, करती कथा गाती गाणे. का? बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या नरणारी. म्हणे हा आता गुढ्या उभारा, तोरणा लावा. आता मला एक सांगा, सुंदर मंडप केला आपण, हे सर्व व्यवस्था केली का? कारण आज जन्मोत्सव कोणाचा आहे? हनुमंतरायाचा जन्मोत्सव आहे. आणि म्हणून त्याचं हे प्रतीक आहे गुढ्या उभारणं, नाही का? आणि झालं अख्ख्या गोकुळामध्ये गुढ्या उभारल्या, सर्व झालंय. आणि मग त्या नंद बाबाच्या घरी यशोदा मातेकडे त्या गोकुळातल्या गवळणी यायला लागल्या. कशासाठी? त्या यशोदेच्या मुलाला पाहायला त्या यायला लागल्या. आणि ज्या वेळेला त्या पाहायला यायला लागल्या ना, कारण काय होतं? गवळणी यशोदेच्या घरी कशासाठी जात होत्या? नंदराजा घरी आनंद झाला, नंदराजा घरी आनंद झाला. कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला. नंदराजा घरी आनंद झाला, नंदराजा घरी आनंद झाला. कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला, कृष्ण जन्मला, कान्हा जन्मला. नंदराजा
राजा घरी